नमस्कार सर्वांना। तर आजची आपली रेसिपी आहे चिकनची। तर हे चिकन मी बनवणार आहे। हे त्याच्यासाठी मी 500 ग्रॅम चिकन घेतलेलं आहे। तर त्याच्यासाठी बघा मी रेडीमेड घेतले आलं लसूण पेस्ट। माझ्याकडे वेळ नव्हता बनवायला। घरगुती असतं तो पण आपण वापरू शकतो। हे 1 टीस्पून मी मीठ घेतलेलं आहे सध्या, आणि हा एक अर्धा लिंबू पिळून घेते। बी असेल तर काढून टाकायची। साधं चिकन आहे, सुकं चिकन मी बनवणार आहे। ही रेसिपी तुम्ही बघा, ही रेसिपी तुम्ही संपूर्ण बघा, मध्ये स्किप करू नका। मी कशी बनवते ते बघा तुम्ही शेवटला। भरपूर प्रकारे तुम्ही बनवत असाल रेसिपी, आणि ही पण बनवून बघा अशी रेसिपी। तर मी याला फक्त आता आलं लसूण पेस्ट आणि मीठ लावलेलं आहे आणि लिंबू। आता बाकीची एक कृती तर गरम मसाला भाजायचा आहे मला, ते तुम्ही बघून घ्या। तर इथे बघा मी कढई तापत ठेवलेली आहे। तर आता मी इथे तुम्हाला एक एक करून गरम मसाले दाखवते। आम्ही 1 टेबलस्पून धणे घेतलेले आहेत, अर्धा टीस्पून जिरा आहे, 1 चक्रफूल आहे, थोडासा दालचिनीचा तुकडा 1 इंच असा, 2 हिरवी वेलची आहेत, हे 10-12 काळी मिरीचे दाणे आहेत, आणि हे 4 लवंग आहेत, 1 चमचा जिरे, अर्धा चमचा जिरे, 1 चमचा धणे, दालचिनीचा तुकडा 1, 10-12 काळी मिरी, 4 लवंग। हे बघा आता हे चांगले छान भाजून झालेले आहेत, यांना काढून घेते। ह्याची आपण पावडर करून घ्यायची। आता दुसरी कृतीकडे जाऊया आपण। तर पुन्हा गॅसकडे जाऊया। तर इथे मी कढई ठेवलेली आहे, ह्याच्यामध्ये तेल घालून घेऊया। आता तेल जरा जास्त घालायचं, कारण हे चिकन आपल्याला सुक्कं बनवायचं आहे, याच्यात पाणी घालायचं नाही, वाफेवरच बनवायचं आहे। आम्ही थोडासा लसूण ठेचून घेतलेला आहे, तो याच्यामध्ये घालूया। आलं लसूण पेस्ट आपण घातलेली आहे, थोडासा असा लसूण ठेचून घातलेला आहे, छान स्वाद येतो ह्याचा। ही 2 तेजपत्त्याची पानं आहेत। शेवटला मी काय करते ते बघा तुम्ही, छान होते ती रेसिपी। आता इथे बघा मी हे 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत, ते आता ह्याच्यात आपण घालूया। आणि लसूण आपला लालसर होत आला। कांदा छान परतून घेऊया। आपण चिकनमध्ये 1 टीस्पून मीठ घातलेलं आहे, ह्याच्यामध्ये मी थोडंसं घालते कांद्यामध्ये, आणि कांदा आपला लगेच नरम होईल। साधारण पाव टीस्पून मी घातले मीठ याच्यामध्ये। कांद्यासाठी आपल्याला जास्त वेळ घालवावं लागत नाही। तर अशा प्रकारे मी चांगला हा कांदा परतून घेते। हा आपला गरम मसाला मस्त थोडीशी याची पावडर झाली की छान। तर बघा इथे आपली गरम मसाल्याची पावडर झालेली आहे, ताटामध्ये काढून घेऊया। फ्रेश गरम मसाला। तर आता गॅसकडे जाऊया। तर बघा इथे कांदा आपला छान शिजलेला आहे, खूप सुंदर अगदी मऊ झाला आहे कांदा।
ह्याच्यामध्ये आपण ना आता थोडंसं टोमॅटो घालूया. मी हा एक अख्खा टोमॅटो घेतलेला आहे. हे काही जास्त असं मऊ करत बसायचं नाही. थोड्या वेळ त्याला असं परतून घेऊया आणि मग आपले थोडे काही मसाले आहेत ते घालूया. थोडासा परतायचा आहे आपल्याला. ह्याच्यामध्ये थोडीशी आपली कढीपत्त्याची पानं घालते मी. छान लागतात त्याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं घातली की. तर आता ह्याच्यामध्ये मी 1 टीस्पून हळद घालते. 1 टीस्पून हा लाल मिरची पावडर आणि हा आपला एक बघा तुम्हाला मसाला दाखवते. एव्हरेस्टचा चिकन मसाला मी घेतलेला आहे. तो मी हा 1 चमचा घालते. बस एवढेच मसाले आपले. आणि नंतर आपण तो गरम मसाला टाकू मग वरून, जो घरी बनवला आहे तो. आता मसाला थोडासा शिजवून घेऊया 1 मिनिट. चांगलं परतून घेऊया चिकन हे. तर आता बघा हे चिकन चांगलं आपलं परतून झालेलं आहे. तर मी आता काय करते, ह्याच्यावर झाकण ठेवते आणि आता आपण 20-25 मिनटं ह्याला मिडियम गॅसवर शिजू द्यायचं. हे झाकण ठेवते, मधून परतून घ्यायचं ह्याला 20-25 मिनटाच्या मध्ये, कारण लागू नये ते खाली म्हणून. आता चिकन बघूया आपण. चिकनला कसं पाणी सुटले छान आगीने. पाणी टाकायची काही गरज पडत नाही सुकं चिकन बनवत असेल तेव्हा. हे झाकून ठेवलं ना की याला आपोआप पाणी सुटतं. आता त्याचं चांगलं पाणी आटवून घेऊया, त्यासोबत चिकन पण शिजेल. त्यापूर्वी आपल्याला त्याच्यामध्ये गरम मसाला घालायचा जो आपण मगाशी वाटून घेतला तो. हा बघा 1 टेबलस्पून मी 1 टेबलस्पून म्हणजे आपला पोहे खाण्याचा चमचा, तर मी 1 चमचा टाकलेला आहे. चिकन मसाला पण टाकलेला आहे. 1 टीस्पून लाल मिरची पावडर पण टाकलेली आहे. मसाले आपले घालून झालेले आहेत. आता तर पुन्हा ह्याच्यावर झाकण ठेवूया. मंद आचेवर ह्याला चांगलं शिजू द्या आणि सुकू पण द्या. नंतर पाहूया. हे बघा इथे मी 200 ग्रॅम दही घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये मी बुंदी टाकलेली आहे थोडीशी, 1-2 चमचे बुंदी. आता त्याच्यामध्ये आपण थोडंसं 1 मीठ टाकूया. अगदी थोडंसं टाकले. तर याच्यावरती थोडीशी आपण जिरा पावडर टाकूया, लाल मिरची पावडर, थोडीशी कोथिंबीर, गार्निशसाठी 1-2 मिरच्या. तर अशा प्रकारे हा आपला रायता झालेला आहे दह्याचा. अशा पद्धतीने तुम्ही पण बनवून बघा, फार छान लागतं सुकं चिकन. तर आता आपण बाहेर सर्विंग प्लेटमध्ये काढूया सर्व.
तर पहा इथे आता प्रांजल चिकन आणि पराठा टेस्ट करून दाखवणार आहे. भारी मस्त. छान झालं आहे. हो. वा वा मस्त. चला